जय शिवराय मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आणण्यात आलेली असून आज 1 जुलै 2024 पासून या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात येणार होते। परंतु या योजनेचं पोर्टल अद्याप देखील तयार झालेलं नसल्यामुळे आज या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले नाहीत। मात्र राज्यातील एकही महिला लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची अशी ऑनलाईन बैठक घेतलेली आहे आणि याच बैठकीमध्ये या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला आपल्या जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेकरता अर्ज करण्यासाठी आणि त्यांचे अर्ज पूर्ण करून घेण्यासाठी मदत करण्यासाठी या बैठकीमध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज भरून घेतले जाणार आहेत, परंतु कमी कालावधी असल्यामुळे आणि जास्तीत जास्त लाभार्थ्याची नोंदणी करून घेतली जाणार असल्यामुळे लाभार्थ्यांना अर्जामध्ये द्यावयाच्या कागदपत्राची माहिती, अर्जामध्ये काय काय माहिती भरायची याची माहिती किंवा लाभार्थी अर्ज करण्यासाठी पात्र आहे की नाही पात्र आहे हे पाहण्यासाठी एक ऑफलाईन पद्धतीने प्रपत्र देण्यात आलेलं आहे आणि याच प्रपत्राच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जी माहिती भरायची आहे तीच माहिती ऑफलाईन पद्धतीने त्या प्रपत्रामध्ये भरवून घेऊन लाभार्थ्याचे एक हमीपत्र सुद्धा या ठिकाणी नमुना देण्यात आलेला आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सुरू होण्यापूर्वीच आपण आपला हा ऑफलाईन अर्ज कसा भरू शकता, याच्यामध्ये आपल्याला काय काय माहिती भरावी लागणार आहे, काय काय कागदपत्र लागणार आहेत, याच्या सोबतचं हमीपत्र जे द्यावं लागणार आहे या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेले प्रपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म, याच्यामध्ये आपण पाहू शकता महिलेचं संपूर्ण नाव, याच्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव आणि महिलेचं लग्नानंतरचं नाव, याच्यानंतर जन्मदिनांक, याच्यामध्ये दिनांक, महिना आणि वर्ष अशा प्रकारामध्ये ही जन्मतारीख, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, सध्या जो पत्ता असेल तो पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे, जन्माचं ठिकाण, याच्यामध्ये जिल्हा, गावाचं नाव, ग्रामपंचायत आणि पिनकोड अशा प्रकारे जन्माच्या ठिकाणाची माहिती, याच्यानंतर मोबाईल क्रमांक, जो चालू मोबाईल असेल याच्या व्हॉट्सअपवरती किंवा याच्यावरती पुढे टेक्स्ट मेसेज ही सर्व प्रक्रिया राहील, त्याच्यामुळे मोबाईल नंबर जो अस्तित्वात असेल, जो लाभार्थ्याचा असेल तो मोबाईल नंबर याच्यामध्ये द्यायचा आहे, लाभार्थ्याचा आधार क्रमांक द्यायचा आहे, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का असेल तर होय करायचं। आता याच्यामध्ये एखादी योजना जर 1500 रुपयापेक्षा कमी मानधनाची असेल आणि त्या योजनेचा आपण लाभ घेत असल्यास होय करायचे आणि असल्यास दरमहा किती मिळतं, आता कोणाला 500 रुपये मिळतात, कोणाला 1000 रुपये महिना मिळतात, त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये द्यायची आहे। वैवाहिक स्थितीमध्ये या ठिकाणी द्यायचे, विवाहित आहेत, घटस्फोटित आहेत, विधवा आहेत, परित्यक्ते आहेत का निराधार आहेत अशा प्रकारे जी काही माहिती असेल त्याला या ठिकाणी टिक करायचं आहे। अर्जदाराच्या बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, बँकेचं पूर्ण नाव, बँक खातेधारकाचं जे नाव आहे ते नाव म्हणजे महिलेचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे, बँकेचा खाते क्रमांक आणि IFSC कोड ही माहिती द्यायची आहे, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का या ठिकाणी होय करायचे आणि ते बँक खातं आपलं आधार संलग्न असणं गरजेचं आहे। नारी शक्तीचा प्रकार काय, याच्यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतुसुविधा केंद्र, सामान्य महिला, याच्यामध्ये आपण जर सामान्य महिला असेल तर आपल्याला सामान्य महिलाला टिक करायचं आहे। याच्यानंतर खालील सर्व कागदपत्राच्या प्रती अपलोड कराव्यात, म्हणजे अर्ज ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने करणार त्यावेळेस आपल्याला ही सगळी कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत आणि जी कागदपत्र आपल्याकडे आहेत त्याला या ठिकाणी टिक करायचं आहे। आधार कार्ड, आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, आता जन्म प्रमाणपत्र आपल्या टीसीवरती सुद्धा जन्म दाखला आहे जो आपल्या शाळेचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा एखाद्याकडे जन्म प्रमाणपत्र असेल तर जन्म प्रमाणपत्र, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे एक हमीपत्र ज्याचा नमुना आपण पुढे पाहणार आहोत, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत आणि अर्जदाराचा पासपोर्ट साईजचा फोटो। अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा, जेणेकरून या माहितीच्या आधारे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस जे आहेत यांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना त्यांना ही माहिती भरता येणार आहे। आता याच्यासोबत जे हमीपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे, जे लाभार्थ्याला हमीपत्र द्यायचं आहे त्याचा नमुना देखील आपण या ठिकाणी पाहू शकता। मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत नाही, मी किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा सरकारी विभाग उपक्रम याच्यामध्ये कार्यरत नाही, मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500 पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार आमदार नाही, माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत,
माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा शेतजमीन जास्त नाही. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावरती 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही. अशा प्रकारचे एक स्वयं घोषणापत्र या ठिकाणी द्यायचं आहे. आणि वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवरती आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार प्रमाणीकरण, माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक, वन टाइम पिन, OTP इत्यादी माहिती प्रदान करण्यास सहमती देत आहे. अशा प्रकारचे हे सहमतीपत्र या ठिकाणी द्यायचं आहे. आणि वरचं जे प्रपत्र आहे हे केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूनं माहिती एकत्रित करण्याकरता आहे. म्हणजे या प्रपत्रामध्ये जी भरलेली माहिती आहे ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना कामी यावी म्हणून हे एक ऑफलाईन पद्धतीचं प्रपत्र आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. याच्यासोबत एक पावती दिलेली आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. अर्जाचा नोंदणी क्रमांक जो ऑनलाईन असेल तो या ठिकाणी दिला जाईल. मित्रांनो, हे प्रपत्र फक्त ऑनलाईन अर्ज न भरता येत असेल तर आपल्या जे काही आपण अंगणवाडी सेविका असतील किंवा इतर माध्यमातून जे आपण अर्ज करणार आहोत त्यांना देण्यासाठी ऑफलाईन पद्धतीची एक माहिती असणार आहे. अर्ज भरण्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत, काय काय आपल्याकडे उपलब्धता आहे याची चाचपणी करण्यासाठी हे प्रपत्र आहे. ऑफलाईन पद्धतीचा अर्ज कुठेही स्वीकारला जाणार नाही. ऑफलाईन पद्धतीचा अर्ज या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीच्या अर्जाच्या माध्यमातून केलेली नोंदणीच ही या योजनेच्या लाभासाठी अंतिम असणार आहे. आणि याच्यासोबत एक स्वयं घोषणापत्राचा जो नमुना देण्यात आलेला आहे तो सुद्धा ऑनलाईन अर्ज करताना या ठिकाणी लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती. मित्रांनो, याचं ऑनलाईन पोर्टल अर्जासाठी सुरू होईल. अर्जासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्या पोर्टलची लिंक याच्या संदर्भातील अपडेट देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.